या सगळ्या प्रकरणामध्ये खराब प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे किंवा म्हटलं की चौकशी करू, चौकशी होणार आहे का, कारवाई होणार आहे का? जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवार. त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. आपल्या कुठल्याही बोलण्या चालण्याने इन्क्वायरीवर दबाव येऊ नये, चौकशी यंत्रणावर दबाव येऊ नये याची काळजी वडेट्टीवारने घेतली पाहिजे. आणि अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये खूप बाईट न देता तुमच्याजवळ काय पुरावे आहे, कुठला महसुली अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे याबद्दलचा एक पत्र वडेट्टीवारजींनी मला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पण दिला पाहिजे. मी त्यांची वाट बघेल. फॅमिली शेअरिंग पर्यंत नाही, मला वाटतं असं वाईट बोलून काही फायदा नाही. कुणा अधिकाऱ्याबद्दल कुठल्याही अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराबद्दल असा बोलून चांगला नाही. त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता घरामध्ये कुटुंबामध्ये खराब करणं योग्य नाही. वडेट्टीवारनी जे काही असेल तर गोपनीय माहिती सरकारकडे दिली पाहिजे. अशा पद्धतीचा आरोप लावून वडेट्टीवारनी प्रशासनाच्या एकंदरीत विश्वासार्हतेबद्दल या ठिकाणी असे उद्योग करू नये. मोहित कंबोज मुलीच्या बर्थडेला मुख्यमंत्री गेले, उद्धव ठाकरे गेले, अनेक काय फरक पडला? असं आहे, मोहित कंबोजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे सर्वांची रिलेशन आहे. माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातोच. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला? जवळीक तर कुठे तयार होत नाही असं. कशाला जवळीक आहे याच्यामध्ये? तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जवळीक तयार होतो का? पारिवारिक संबंध तयार होतात. पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर संबंध नाही राहत. तुम्ही कार्यक्षम मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ज्या पद्धतीनं महसूल अधिकाऱ्यांवर आरोप लागतात, तुम्ही स्वतःहून या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन नाव दिलं पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, तक्रार द्या ना. त्यांच्याकडे काही अधिक पुरावे असतील तर दिले पाहिजे ना. आजच्याच कारवाई करू, पण पुरावे द्यायचे नाही. नुसत्या या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आरोप करायचे. एक तरी पुरावा द्या ना. हा अधिकारी इन्व्हॉल्व आहे, आम्ही त्याची चौकशी करू. तसंही पोलीस इतकी सेन्सिटिव्ह चौकशी करतात आहे, त्यामध्ये अधिकारी सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. पोलीस चौकशी करताय, पण ॲडिशनल माहिती काही वडेट्टीवारजीकडे असेल तर आम्ही त्याची दखल घेऊ. रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही, आता मी सांगतो ना, या प्रकरणामध्ये अधिक काही विचारू नका. हे प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. पोलीस यंत्रणा याच्यावर तपास करताय. मीडियाने याच्यावर खूप काही त्या ठिकाणी अशा प्रश्न विचारून या यंत्रणाला डिस्टर्ब करणे योग्य नाही. यंत्रणा कुणाची चौकशी करायची त्यांना बोलवतील. काही लोक पुरुष पत्नीलाही पाठवतात अशा आक्षेप आहे. नाही, वडेट्टीवारचे चूक आहे. वडेट्टीवारने असं बोलू नये. कुणाही घरामध्ये संशयाचं वातावरण करू नये. संशय घरामध्ये निर्माण करून परिवार उद्ध्वस्त करू नये. त्यांना काही स्पेसिफिक माहिती असेल त्यांनी मुख्यमंत्र्याकडे द्यावी. माझ्याकडे एखाद्या वेळी महसूलची माहिती द्यावी. प्रकाश आंबेडकरांनी काल म्हटलेलं आहे की भाजपनं अहंकारात जाऊ नये अशी भाजपवर टीका केली. आता आम्ही अहंकारात आहो की नाही आहो हे जनतेला माहीत आहे. आम्ही नतमस्तक होऊन मतं मागितलं आहे, विनम्र भावनेने मतं मागितलं आहे. आम्ही कधी या ठिकाणी बिहारसारखी त्या ठिकाणी जे काही मागच्या काळामध्ये लालू प्रसाद यादवच्या काळात त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग, आपल्या इंडी आघाडीच्या काळामध्ये त्या काळातले ज्या पद्धतीने इलेक्शन लढायचे, छिंदवाड्यामध्ये बघितलं असाल तुम्ही, कमलनाथच्या काळामध्ये इलेक्शन लढायचे ते लोक जसे बूथ कॅप्चरिंग करायचे, असं आमच्याकडे नाही आहे. आणि त्यामुळं आम्ही विनम्रपणे निवडणुका लढतो. विकसित भारताचा संकल्प जनतेला सांगतो. जनतेला मॅन्युफॅक्चर देऊन निवडणुका लढतो, जाहीरनामा देऊन, संकल्पनामा देऊन. आणि 5 वर्षात निवडून आल्यानंतर आम्ही आपला जाहीरनामा पूर्ण करतो म्हणून लोक आम्हाला मत देतात. आम्ही कधीच त्या ठिकाणी दमदाटी करत नाही किंवा कोणाला प्रलोभन दाखवत नाही. हा धंदा काँग्रेसचा आणि त्या बाकी लोकांचा आहे. प्रकाश आंबेडकरजींनी तपासून घेतला पाहिजे. भाऊ, खताचा तुटवडा किंवा खताच्या किमती वाढेल म्हणून शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. तुम्ही काही वाढणार नाही. चुकीच्या पद्धतीने काहीतरी मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये पसरवलं जात आहे. सिलेंडरबद्दल पसरवलं जात आहे, गॅसबद्दल पसरवलं जात आहे, LPG बद्दल पसरवलं जात आहे,
पेट्रोलबद्दल डिझेलबद्दल पसरवलं जात आहे, खताबद्दल पसरवलं जात आहे. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. सरकारचं पूर्ण लक्ष आहे. खताच्या साठेगिरीवर लक्ष आहे. कोणी साठेगिरी करू नये यावर लक्ष आहे. कुठलाही दुकानदार साठेगिरी केला तर सोडणार नाही. मी स्वतः काही दुकानं चेक करणार आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये साठेबाजी होणार नाही. शेतकऱ्यावर फटका बसणार नाही. नवी मुंबईत लेडीज डान्स बार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. काय कारवाई केली जाणार आहे का? आपण कारवाई करतो. आता नागपूरमध्ये एक बातमी वाचली आज मी, टेरेस बारवर काहीतरी टेरेसवर बार चालू झाले, ते जरा आम्ही दखल घेणार आहोत. नागपूरमध्ये आज बातमी आहे मोठी, एका वृत्तपत्राने छापली आहे, मला वाटतं लोकमतने छापली आहे. यावर मी दखल घेणार आहे आणि तसंच मुंबईमध्ये मी मागील मुख्यमंत्र्यांना ही बाब कळवेल.